लई झाक आहे. कधीतरी रमा बहिणीला माहेरपणाला पाठवा. पहा, एवढा मोठा संस्थानाचा नरे शिवरायाचा वंशज मला बहीण मानतो आणि मला माहेरपणाला बोलवतो. ही बातच केवढी न्यारी आहे. त्यातच मला माहेरपण मिळालं आणि म्हणून गाव सुटलं. तेव्हापासून मला तरी कुठं माहेर होतं. हो, मला तरी कुठं माहेर होतं. साहेबांचं लई नाव झालं होतं. साहेब मोर्चे करायचे, आंदोलन करायची, सत्याग्रह करायची, जिकडं तिकडं लई मोठा वकील म्हणून नाव झालं होतं. एक दिवस सकाळी एक गरीब माणूस गाय मोकलून रडत घरी आला. साहेबाचा पाय पकडून आणखी मोठ्यानं रडायला लागला. म्हणे कोणीतरी सावकारानं त्याची जमीन बळकावली आणि जातीवाचक शिव्या दिल्या. म्हणे जातीवाचक शिव्या दिल्या. साहेब त्याला म्हणाले, उठ आणि चालता हो. जा आधी त्या सावकाराला जा विचार, मग माझ्याकडे ये. जा, उठ, चालता हो. अरे 70 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जग. उठ आणि चालता हो. आणि तुम्हाला सांगते, तो माणूस उठला आणि तर चालला बी गेला. म्या साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्ही असं का केलं हो? तुम्ही समजायची केस घेता आणि त्याचं दुःख दूर करायचं तर तुम्ही त्यालाच दूर लोटलं. साहेब म्हणाले, अगर रामू मला अशी रडणारी लोक नको, मला लढणारी लोक निर्माण करायची आहे. अगं हे नेहमी गुलामगिरीमध्ये जगणारे लोक आहे, हे गुलाम आहे. यांना यांच्या गुलामीची जाणीव नाही करून दिली तर गुलाम कधी विद्रोह करणारच नाही. मला लढणारी लोक निर्माण करायची आहेत रामू. किती दिवस मी आंदोलन करू, किती दिवस मोर्चे करू. यांना यांच्या याच भाषेत समजावावं लागेल. मला साहेबांचं बोलणं पटलं. एक दिवस आमच्या घराच्या पाशी शांती राहत होती. शांतीचं गण्या, त्याची आमच्या वाणीच परिस्थिती. लई तब्येत खराब. मी शांतीच म्हणलं, शांती काळजी करू नकोस. आमचा साहेब आहे ना, मग आमचा साहेब डॉक्टर आहे. तुझ्या गण्याला घेऊन आमच्या साहेबाकडे चल. म्या शांतीले तिच्या पोरासंग घेऊन साहेबापासून आली आणि साहेबांनी म्हणलं, साहेब गण्याला काही बरं नाही, तुम्ही गण्याला बघा. साहेब म्हणाले, मी काय बघू? अव तुम्ही डॉक्टर आहे ना, मग गण्याला बघा. साहेब म्हणाले, अगं रामू मी माणसांचा डॉक्टर नाही. या माणसांना ज्या पुस्तकामुळे कीड लागली आहे त्या पुस्तकाची कीड घालवणारा मी डॉक्टर आहे. आणि साहेबांनी मला डॉक्टर मधला फरक समजावून सांगलं. आणि तेव्हापासून मी म्हणलं, माझं साहेबच खरं डॉक्टर आहे. बहिणींनो, तुम्हाला सांगते, मी देवाला मानायची, मी देवाची पूजा करायची. साहेब इकडं तिकडं गेलं की मी देव पूजायची. तो पंढरपूरचा पांडुरंग आहे ना, मग त्याच्याबद्दल तर मी लई ऐकलं.
तो म्हणे जनीच्या मदतीला धावून आला, कानोपात्राला वाचवलं.